अमरावतीतल्या सायन्स कोर मैदानातील प्रसिद्ध श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ यंदा 39वे वर्ष साजरे करत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळातर्फे भव्य असा देखावा उभारण्यात येणार आहे। यंदा उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर आणि 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचा देखावा इथं सादर करण्यात येणार आहे। अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान येथील प्रसिद्ध श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ यंदा 39वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करीत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या वतीनं भव्य दिव्य असा देखावा उभारण्यात येणार आहे। यंदा उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर व 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचा देखावा मंडळाच्या वतीनं सादर करण्यात येणार आहे। या देखाव्यामुळे शहरासह जिल्ह्यातील लाखो भक्तांना उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर व 12 ज्योतिर्लिंगांचं शहरातच दर्शन घेता येणार असल्याची माहिती श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। शहरातील नागरिकांनी सहपरिवार मंडळाला भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष भूषण फरतोळे यांनी केलं। श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ येत्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अमरावतीकरांसाठी उज्जैन येथील महाकाल मंदिराचा देखावा सादर करून हा गणेशोत्सव साजरा करणार आहे। मंडळ गेल्या 38 वर्षापासून विविध देखावे सादर करून अमरावतीकरांची कौतुकाची थाप घेत आलेला आहे। यावर्षी मंडळाचे 39वे वर्ष असून यावर्षी उज्जैन येथील महाकाल मंदिराची प्रतिकृतीचा देखावा सादर करण्यात येत आहे। सोबतच सामाजिक उपक्रम म्हणून इथे येणाऱ्या प्रत्येक मान्यवर व्यक्ती भेटी देतील त्यांना एक बेलाचे झाड देऊन एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे। यावर्षीचे स्वागताध्यक्ष माननीय प्रवीणभाऊ अळसपुरे आणि धनंजयभाऊ बंड हे यावर्षीचे 39व्या वर्षी हे आहेत। मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही सांस्कृतिक उपक्रम म्हणून मंडळाच्या वतीने रामराज्य ढोल पथकाचे आयोजन करण्यात आले आहे। यावर्षी त्यामध्ये साधारणतः 40 मुलींचा आणि 100 मुलांचे प्रवेश करण्यात आलेले आहे आणि सांस्कृतिक महोत्सव टिकवण्यासाठी आणि मुलांमध्ये एकोपा राहण्यासाठी हे ढोल पथकाची निर्मिती करण्यात आली आहे। याही वर्षी मोठ्या जोमात त्या ढोल पथकाचा सराव करण्यात आला असून यावर्षी विविध मंडळामध्ये ढोल पथकाचे आयोजन करण्यात येणार आहे।